पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या 75 प्रमुख बस स्थानकांवर मोफत वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या उपक्रमाची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली। मात्र या घोषणेनंतर सर्वसामान्य प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून जेथे बस स्थानकांची अवस्था बिकट आहे तिथे वाचनालय कोणासाठी असा थेट सवाल नागरिकांनी प्रशासनाला विचारला आहे। परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की घोषित वाचनालयांमध्ये मराठीतील दिग्गज साहित्यिकांची पुस्तके, स्पर्धा परीक्षेचे संदर्भ ग्रंथ आणि वृत्तपत्रे मोफत उपलब्ध करून दिली जातील। या उपक्रमामुळे बस स्थानकांवर वाचन कट्टा साकारेल। मात्र या घोषणेनं नागरिकांच्या जुन्या जखमा चिघळल्या, कारण प्रत्यक्षात अनेक बस स्थानकांवर बस वेळेवरच येत नाहीत, खिडक्यांचे काचे तुटलेले आहेत, बस रस्त्याच्या मधोमध बंद पडतात आणि प्रवाशांना तासनतास थांबावं लागतं। बस नाही, वेळापत्रक नाही, वाचनालय कुणासाठी? दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो नोकरदार व विद्यार्थ्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करत म्हटले की वाचनालयाची घोषणा ऐकून हसूच आलं। आम्हाला वाचन करायला नाही, वेळेवर पोहोचायला बस हवी आहे। आधी बसेस धावणाऱ्या करा, सीट्स आणि खिडक्या दुरुस्त करा, प्रवासी सुविधा सुधारा, मग वाचनालयाचा विचार करा। अशा परिस्थितीत केवळ दिखाऊ उपक्रमांवर सरकारी पैसे खर्च करून मोदी यांना वाढदिवसाची भेट देण्यापेक्षा प्रवाशांचे मूळ प्रश्न सोडवावेत अशी रोषपूर्ण मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे। राजकीय चमक पण अर्थव्यवस्थेचा अंधार हा उपक्रम खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रवाशांच्या मते हा केवळ राजकीय मार्केटिंगचा भाग आहे, कारण वास्तविकतेत प्रवाशांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाचे लक्षच नाही। मोफत वाचनालय नाही, दर्जेदार सेवा हवी। एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आहे हे सर्वांनाच माहिती आहे। अशा वेळी बस स्थानकांवर वाचनालय सुरू करणे ही नागरिकांच्या गरजा बाजूला ठेवून दाखवायचे आणि गाजवायचे राजकारण असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।